एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6 स्टेट बोर्ड सायन्स चॅप्टर 2 द लिव्हिंग वर्ल्ड. फर्स्ट पॉइंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवती खूप प्राणी आणि वनस्पती आहे. दे शो सम सिमिलॅरिटी अँड सम डिफरन्सेस. त्याच्यामध्ये भरपूर साम्य आहे आणि बदल आहे. येट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर. आणि त्यांच्यामध्ये जे विशिष्ट वैशिष्ट्य असतात, वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. आपण म्हणू शकतो की ते सर्व सजीव आहेत. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. हे निर्जीव वस्तूमध्ये आपल्याला दिसत नाही. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. या वैशिष्ट्यांना सजीवची वैशिष्ट्ये म्हटलं जातं. लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक. आता आपण या वैशिष्ट्यांचा त्याचा उपयोग करणार. ग्रोथ. अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन. आणि ते जे मूल आहे, जे मूल असतं ते प्रौढामध्ये त्याचं रूपांतर होतं. वुमन ऑर मॅन, मग स्त्री किंवा पुरुष. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट. आणि वाढीमध्ये त्या मुलाची उंची वाढते, वजन वाढतं, त्याची शक्ती वाढते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. आणि याच पद्धतीने सर्व जे प्राणी आहे हे याच पद्धतीने विशिष्ट कालांतराने वाढतात. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर हिज ग्रोथ. मानवाला 18 ते 21 वर्ष त्यांच्या वाढीसाठी लागत असतात. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो. मग तुम्ही आता शोधायचं आहे की कोंबडी, गाय आणि कुत्रे यांच्या पिल्लांना किती वर्ष लागतात मोठं व्हायला. ट्राय दिस. टाय अ थ्रेड टू द टिप ऑफ पॉटेड सॅपलिंग. कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट टू अ पेग ऑर नेल अबव द प्लांट. मग एखादं छोटंसं रोप घ्या एका कुंडीमध्ये आणि त्याला धागा बांधा आणि ते एका खुंटीला लावा. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 or 15 days. मग तुम्हाला 10-15 दिवसानंतर त्याच्यात काय दिसेल. व्हॉट टेलस द प्लॅन्ट हॅज ग्रोन टॉलर. मग ते जे रोपटं असेल ते मोठं झालेलं असेल. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द वाईड अँड हाईट ऑफ स्टेप दॅट ग्रो. आणि वनस्पतीमध्ये त्याची जी उंची किंवा रुंदी असते ती कशी असते, वाढत असते. ॲज दे ग्रो सम प्लॅन्ट डेव्हलप ब्रँचेस. काही जी वनस्पती आहे त्यांच्या शाखा वाढत असतात. व्हाईल अदर डू नॉट. काही वाढत नसतात. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. काही सजीव वाढत असले तरी त्यांचे जे प्राणी आहे ते विशिष्ट कालावधीने वाढ होते. प्लॅन्ट्स ऑन अनदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. आणि वनस्पती जे आहे ते वाढत असतात. ग्रो ॲज लॉंग दे लिव्ह. जसे जसे ते मोठे म्हणजे उंच होत जातात. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी. मग सजीवांची जी वाढ आहे ती आपल्या शरीरात असते. विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. मग त्यांच्या शरीराच्या सर्व भागामध्ये ती वाढ असते. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. मग अन्न हे कसं आवश्यक आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये आपलं अन्न तयार करतात. प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर. वनस्पती अन्न हे काय करत असतात, ते पाणी, न्यूट्रिएंट्स इन सॉईल, मग ते जमिनीमधले काही घटक घेत असतात. अँड कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन एअर. आणि जो कार्बन डायऑक्साईड असतो हवेमध्ये तिथून त्यांना मिळत असतं. दिस प्रोसेस टेक प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. आणि ही जी प्रक्रिया आहे ही यामुळे त्याचे जे टेक प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स ते वनस्पतींमध्ये होतं. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट. आणि ते सूर्यप्रकाशात घडत असतं. विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लिव्ज. मग क्लोरोफिल जे असतं पानांमध्ये त्याच्यातून ती प्रक्रिया होत असते. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. याच प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हटलं आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ह आउट ऑक्सिजन. आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर पडत असतो. प्लांट्स ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. आणि जे वनस्पती आहे
ते त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे हिरवे दिसत असतात. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नसतं. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. दे सर्च फॉर फूड. ते अन्नासाठी शोध करतात. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, व्हाईल वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर्स अँड लॉयन्स मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स. मग जे बकरी, मेंढी, घोडा हे जे प्राणी आहेत ते गवत खातात. तर याच्याशिवाय वाघ, सिंह हे जे आहे हे आपल्या गरजा प्राण्यांची शिकार करून करत असतात, की जे प्राणी वनस्पतीवर डिपेंड असतात. नेक्स्ट पॉईंट, रेस्पिरेशन, श्वसन. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज और कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुमचा जो हात आहे तुमच्या नाकासमोर धरा किंवा तुमचा हात जो आहे तुमच्या छातीवर ठेवा. तुम्हाला काय जाणवतं? इफ वी ऑब्झर्व स्लीपिंग डॉग दॅट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. मग आपण जर एखादा झोपलेला कुत्रा बघितला तर त्याच्या पोटाची हालचाल चालू असते. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीव जो आहे तो त्याला ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म इन द बॉडी. मग ऑक्सिजनचा श्वसन करणं आणि कार्बन डायऑक्साईड उच्छ्वासाद्वारे सोडणं यालाच म्हटलं जातं श्वसनक्रिया. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एट्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. आणि जे प्राणी आहेत ते म्हणजेच मासा, साप आणि उंदीर हे काय करतात, यांचे विशिष्ट अवयव असतात. ऑन द अदर हँड प्लांट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम अँड लीव्स. याशिवाय जे वनस्पती असतात ते त्यांचं जे श्वसन चालू असतं ते मायक्रोस्कोप पोर्स म्हणजे अगदी सूक्ष्म असे रंध्र असतात त्यांच्या पानावर, त्याच्यातून चालू असतं. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. मग श्वसन हे त्यांचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पॉईंट, एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन. वेस्ट सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग मेनी प्रोसेस दॅट टेक प्लेस इन बॉडीज ऑफ ॲनिमल्स. मग आपल्या शरीराच्या क्रियेअंतर्गत अनेक जे आहे वेस्ट बाहेर पडत असतं. दीज आर कॉल्ड एक्सक्रेटा. त्यालाच उत्सर्जित म्हटलं जातं. अँड प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रेशन. आणि आपल्या शरीरातून ते बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन प्रक्रिया म्हटलं जातं. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रेशन. प्राण्यांचे असे विशिष्ट अवयव असतात ते उत्सर्जन करण्यासाठीचे. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन लीव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ लीव्ज. आणि जो असे पदार्थ जे शरीराच्या किंवा वनस्पतीच्या किंवा प्राण्यांच्या बाहेर टाकले जातात ते वनस्पतीचे त्या पानांमधून बाहेर टाकले जात असतात. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. सर्व जी वैशिष्ट्ये आहे सजीवांची ती त्यांच्या पेशीमध्ये सजीवामध्ये दिसतात आणि एक पेशी आणि बहुपेशीयमध्ये ते दिसतात. सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. जे पेशीय रचना आहे मुख्य अशी सजीवांची, इव्हन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हेरी. त्यांच्या ज्या पेशी असतात त्या वेगवेगळ्या असतात. नेक्स्ट पॉईंट, युजफुल लिव्हिंग थिंग्स. मग सजीव कोणकोणते उपयुक्त आहेत? प्लांट्स आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. वनस्पती आपल्याला घरगुती किंवा औद्योगिक कामात उपयोगी असतात. फॉर एक्झाम्पल, फेनग्रीक, मेथी, पोटॅटो, ओकरा, भेंडी, ॲपल, बनाना आर यूज ॲज फूड, व्हाईल वसाका, अडुळसा, हिरडा, बेहडा, ॲस्पेरेजस आर यूज ॲज मेडिसिन. मग काही वनस्पती उदाहरणार्थ पोटॅटो म्हणजे मेथी, भेंडी, बटाटे, केळी, सफरचंद हे आपल्याला खाण्यासाठी, तर काही अडुळसा, हिरडा, बेहडा हे आपल्याला औषधीसाठी उपयुक्त असतात. ॲनिमल्स आर ऑल्सो यूजफुल टू अस. प्राणी जे असतात ते आपल्यासाठी उपयुक्त असतात. डॉग्स, कॅट्स, काऊज, बफेलोज आर केप फॉर डोमेस्टिक युजेस. कुत्रे, मांजर, गाय, म्हैस हे
आपल्या घरगुती उपयोगासाठी असतात. फिश, शिप, फाऊल आर यूज ॲज फूड. मासे, मेंढी आणि जे त्यांची पिल्लं असतात हे फूड म्हणून वापरले जातात. व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन. मग बैल, घोडा आणि उंट आपल्याला वेगवेगळे व्यवसाय करताना उपयोगात पडतात. द अर्थवॉर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. मग गांडूळ हा शेतीमध्ये आपल्याला खूप उपयुक्त असतो. हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. मग आपल्याला हानिकारक असे सजीव कोणकोणते आहेत? सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. काही वनस्पती आणि प्राणी हे आपल्याला हानिकारक असतात. फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिसीजेस. मग जे डास आणि मच्छर असतात हे फ्लाई स्प्रेड डिसीजेस ते काय करतात? आजार पसरवतात. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. मग जे झुरळ असतात, उंदीर असतात हे काय करतात? अन्न आपलं नासाडी करतात. लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिसीज. मग उवा, लिखा हे सुद्धा आजार पसरवतात. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड्स, स्पायडर, स्नेक्स अँड स्कॉर्पियन कॅन इव्हन कॉज डेथ. मग काही प्राणी, विंचू, साप हे जर चावले तर काय होतं? माणूस मरतो. इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर जे हत्ती असतात रानातील ते जर आपल्या मानवी वस्तीत आले तर ते खूप मोठं नुकसान करतात. सम प्लांट टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर, पॅरेथियम अँड अदर वीड्स. काही तण किंवा काही जी उदाहरणार्थ धोत्र्यासारखी अशी काही झाडं असतात, वनस्पती असतात की ती हानिकारक असतात. पॉड्स ऑफ नेटल, कलोकेसिया लीव्ज कॉज इचिंग. आणि ज्या शेंगा असतात काही त्या आपल्याला खा जाणत असतात. प्लॅन्ट्स लाईक ओलिएंडर, लँटाना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर्स. आणि काही असे वनस्पती आहेत त्यांचा खूप मोठा गंध पसरतो. द धतुरा प्लॅन्ट इज पॉयझनस. धतुरा हा कसा आहे? विषारी आहे. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ फंगी अँड अल्गे इन वॉटर पॉल्युट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसीज. आणि जे अनियंत्रित अशी वाढ आहे बुरशीची, काही पाण्यातले जे प्रदूषक आहे जे आपल्या पाण्यातल्या हे काय करत असतात? आपल्याला आजार निर्माण करत असतात. नेक्स्ट पॉईंट, वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड आर कॉल्ड प्रिडेटर्स. जे असे काही प्राणी आहेत की ते माणसाची जी शिकार करतात ती अन्नासाठी. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, वुल्व्स, leopards. Sometimes due to deforestation such animals enter human settlement in search of food and may kill domestic animal or people. मग हे जे प्राणी आहे वाघ, चित्ता, सिंह, लांडगा हे जेव्हा त्यांना अन्न मिळत नाही जंगलामध्ये तेव्हा ते मानवी वसाहतीत येतात. मानवी वसाहतीत आल्यावर ते गुरंढोरं किंवा काही वेळेस माणसांना सुद्धा मारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅप्टरमध्ये लिव्हिंग वर्ल्ड यामध्ये सर्व जे काही सजीव आहेत तर ते आपल्याला कोणते उपयुक्त, कोणते त्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती, सजीवांची वैशिष्ट्ये कोणती, प्राणी आपल्यासाठी उपयुक्त कोणते, आपल्यासाठी हानिकारक कोणते, या सर्वांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तरी मला असे वाटते नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. ऑफ लिव्हिंग थिंग. उत्सर्जन हे सजीवांचं एक वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पॉईंट, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलस. सजीव जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे गोष्टीला प्रतिसाद देतात. इफ यू सडनली एंटर अ काऊशेड. जर तुम्ही अचानक गाईच्या गोठ्यात गेला, काऊज अँड बफेलो स्टँड अप. तर ते गाय किंवा म्हैस ती उभी राहते. बिगिन टू मूव्ह 1 or 2 मे इव्हन स्टार्ट मूव्हिंग.
मग एक वेळा किंवा 2 वेळा ते हंबरतात. दीज आर ऑल मुवमेंट्स. ह्या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अ क्रीपर प्लॅन्टेड इन कंट्री ॲड लीन्स टुवर्ड्स अ सपोर्ट. आणि हा जो क्रीपर आहे तो कोर्टयार्डमध्ये लीन्स टुवर्ड सपोर्ट म्हणजे ह्या ज्या वेली आहेत ह्या सपोर्ट करत असतात, आधार घेतात कोणाचा. पॉटेड प्लॅन्ट प्लेस इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. आपण एखाद्या कुंडीत रोप लावून जर ते सूर्यप्रकाशात ठेवलं तर ते सूर्यप्रकाशाकडे वाढतं. इट मीन्स दॅट प्लॅन्ट टू शो मुवमेंट. म्हणजेच प्राणी हालचाली करतात तसं वनस्पतीसुद्धा हालचाली करत असतात. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन अकॉर्ड. सजीव हे त्यांच्यानुसार हालचाली करत असतात. द मुवमेंट ऑर चेंज टेकिंग प्लेस इन लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलस. आणि ज्या हालचाली आहेत त्यांच्या त्या सजीवांच्या घडत असतात. ॲन इव्हेंट दॅट ऑकर्स इन अवर सराउंडिंग इज अ स्टिम्युलस. आणि जे प्रसंग घडत असतात सभोवताली ते म्हणजे त्यांना प्रतिसाद देत असतात. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलस इज कॉल्ड द रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. आणि सजीवांची जी प्रतिसाद असतो तो म्हणजेच त्यांचा एक वैशिष्ट्य आहे. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. उत्तेजकाला प्रतिसाद देणं हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पॉईंट, रिप्रोडक्शन म्हणजे ते पुनर्निर्मिती करता. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्फ. सजीव आपल्यासारखाच एक जीव निर्माण करतो. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी आपल्या पिलांना जन्म देतात. सम ले एग्स. काही अंडी घालतात. देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ एग्स. त्यांची पिलं अंड्यातून बाहेर येतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम सीड्स. नवीन वनस्पती ज्या आहे त्या बियातून बाहेर पडतात. स्टेम्स और लीव्ज ऑफ प्लांट्स. द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग जनरेट अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन और प्रोक्रिएशन. जी प्रक्रिया आहे सजीवांमधली त्याला पुनर्निर्मितीची म्हटलं जातं. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. नेक्स्ट पॉईंट, अ डिफिनाईट लाईफस्पॅन. विशिष्ट असा त्यांचा जीवनकाळ. अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. आणि विशिष्ट असं जे त्यांचं जीवन असतं सजीवांमधलं ते रिप्रोडक्शन असतं. लॅटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन बिकम वीक अँड स्टील लॅटर. आणि त्यांचं जे पुनरुत्पादन असतं ते विशिष्ट अवयवातून आणि काही वर्षानंतर ते कमी होत चालतं. देअर लाईफ कम टू ॲन एंड. आणि नंतर त्यांचा शेवट होतो. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग डाय. आणि दुसऱ्या शब्दात सजीव मरतो. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल अँड प्लॅन्ट्स आर डिफरंट. आणि त्यांचं जे जीवन असतं ते कसं होत जातं वनस्पती आणि प्राण्यांचं वेगवेगळं असतं. फॉर एक्झाम्पल द लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years. आणि जे त्यांचं जीवन आहे मग ते कुत्र्याचं 12 ते 18 वर्ष असतं. व्हाईल ऑस्ट्रिच लिव्ह फॉर 50 years. ऑस्ट्रिचचं ते 50 years असतं. यू मे हॅव वंडर दॅट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर हाऊ दे कम इन टू बिईंग. मग तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे जे कसे जीव जन्माला येतात. नेक्स्ट पॉईंट, अ सेल्युलर स्ट्रक्चर. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट कॉल्ड सेल्स. आणि सजीव जे आहेत ते अगदी छोटं जे युनिट असतं म्हणजे सेल म्हणजे पेशी. ऑल द ॲक्शन अँड प्रोसेस इन बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल. सर्व जे कृती आहे किंवा प्रक्रिया आहे सजीवांमधली ही त्या सूक्ष्म अशा पेशीतून घडते. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल. आणि अशा ज्या सजीव आहेत ते एका पेशीने बनलेले असतात. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. यांनाच एकपेशीय म्हटलं जातं. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ एनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्याशिवाय जे सजीव आहेत त्याच्यामध्ये अनेक पेशी आहेत म्हणून त्यांना बहुपेशीय सजीव म्हटलं जातं. द अमिबा अँड सम अदर मायक्रोनिझम्स आर युनिसेल्युलर व्हाईल मॅन, काऊ, माऊस, कॉकरोच, एलिफंट्स, बनॅन ट्री, द ओनियन प्लांट्स एटसेट्रा ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. All the characteristics of living things are seen in every cell.
thing, whether it is unicellular or multicellular. Cellular structure is the main things